नमस्कार मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय बोलणार आहोत. एखाद्या व्यक्तीवर स्वतःचं चांगलं इम्प्रेशन कसं पाडायचं. आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी कोणावर तरी चांगला प्रभाव पाडू इच्छितो. नवीन मित्र असो, नोकरीची मुलाखत असो, शिक्षक असो किंवा समाजातील लोक असो, आपल्याबद्दल त्यांना चांगलं वाटावं असं प्रत्येकाला वाटतं. पण बऱ्याच वेळा लोक एक मोठी चूक करतात. ते दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी स्वतःला बदलायचा प्रयत्न करतात. पण खरं सांगायचं तर सर्वात मोठं इम्प्रेशन तेव्हा पडतं जेव्हा तुम्ही खरे असता. म्हणून आज मी तुम्हाला काही साध्या गोष्टी सांगणार आहे, ज्या केल्या तर तुमचं इम्प्रेशन आपोआप चांगलं पडेल. त्यातली पहिली गोष्ट आहे आत्मविश्वास. कोणावरही इम्प्रेशन पाडायचं असेल तर सर्वात आधी तुमच्या चेहऱ्यावर आणि बोलण्यात आत्मविश्वास असायला हवा. जेव्हा तुम्ही कोणाशी बोलता तेव्हा डोळ्यात डोळे घालून बोला, हसतमुख राहा, कारण लोकांना नेहमी आत्मविश्वास असलेली व्यक्ती आवडते. दुसरी गोष्ट, नम्रपणा. काही लोकांना वाटतं मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या की लोक इम्प्रेस होतात, पण खरं तर लोकांना नम्र स्वभावाची व्यक्ती जास्त आवडतात. जर तुमचा स्वभाव चांगला असेल, तुम्ही लोकांशी आदराने बोलत असाल तर तुमचं इम्प्रेशन आपोआप चांगलं पडतं. तिसरी गोष्ट, नीटनेटकेपणा. इम्प्रेशन मध्ये दिसणंही महत्वाचं असतं. याचा अर्थ महागडे कपडे, महागड्या वॉचेस इतकं नाही, तर फक्त स्वच्छ कपडे, नीटनेटके केस आणि साधा पण स्वच्छ लुक हे छोट्या गोष्टी आहेत, पण त्याचा प्रभाव खूप मोठा असतो. चौथी गोष्ट, कमी बोला, जास्त ऐका. बरेच लोक सतत बोलत राहतात, पण इम्प्रेशन पाडायचं असेल तर समोरच्या व्यक्तीचं बोलणं नीट ऐका. जे लोक चांगले ऐकतात त्यांना लोक जास्त पसंत करतात. पाचवी गोष्ट, सकारात्मक विचार. नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपासून लोक दूर राहतात, पण जे लोक नेहमी सकारात्मक बोलतात, प्रेरणा देतात, त्यांच्याकडे लोक आपोआप आकर्षित होतात. म्हणून नेहमी सकारात्मक राहा. सहावी गोष्ट, खोटेपणा टाळा. काही लोक दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी खोटं बोलतात, पण एक दिवस ते खोटं समोर येतं. म्हणून लक्षात ठेवा, सत्य आणि प्रामाणिकपणा हे सर्वात मोठं इम्प्रेशन असतं. सातवी गोष्ट, मदतीची भावना. ज्या व्यक्तींमध्ये मदत करण्याची भावना असते त्या व्यक्तींबद्दल लोकांच्या मनात आपोआप आदर निर्माण होतो. लहानशी मदत असली तरी चालेल, पण मनापासून करा. आठवी गोष्ट, स्वतःची किंमत ओळखा. कधीही कोणाला इम्प्रेस करण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान कमी करू नका, कारण जो स्वतःचाच आदर करत नाही तो इतरांचा काय आदर करणार. मित्रांनो, लोकांना इम्प्रेस करण्यासाठी मोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते. फक्त चांगला स्वभाव, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार या गोष्टी असल्या की तुमचं इम्प्रेशन आपोआपच चांगलं पडतं. आता आपण काही लोक असे वागतो, इतरांवरती इम्प्रेशन पाडायचं म्हणून आपण स्वतःला इतकं चेंज करतो, त्या गोष्टींना काही अर्थच नसतो, पण तरीही आपण त्या गोष्टी करतो. फक्त ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तितक्याच गोष्टी करा. आता कोणावरती इम्प्रेशन पाडायचंय म्हणून आपण स्वतःला पूर्णपणे चेंजेस करून टाकलं. काल आपण एक वेगळीच व्यक्ती होतो आणि आज आपण एक वेगळीच व्यक्ती आहोत असं नाही. इम्प्रेशन हे एक दिवसात पडत नाही. इम्प्रेशन पाडण्यासाठी तुम्हाला कमीत कमी आठवडा, 2 आठवडे, महिना तरी लागतोच. हो, हे मान्य आहे की कधी कधी एका सेकंदात, एका क्षणात सुद्धा कुणावरती इम्प्रेशन पडू शकतं, परंतु काही ठिकाणी वेळही लागू शकतो. म्हणून कालचा व्यक्ती वेगळाच आणि आजचा व्यक्ती वेगळाच असं नकोय व्हायला. मी ज्या गोष्टी सांगितल्या तुम्ही तितक्याच गोष्टी करून पहा. तुम्हाला ज्याच्यावरती छाप पाडायची, ज्याच्यावरती इम्प्रेशन पाडायचे, त्याच्यावरती नाही पडलं तर मला नक्की सांगाल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलसोबत नक्की जोडा. धन्यवाद.